एंडोमेट्रियोसिससाठी युटरस काढणे गरजेचे असते का? तर असं नाही. एंडोमेट्रियोसिस असलेल्या 10 पैकी 9 स्त्रियांना युटरस काढण्याची गरज नसते. ती आपल्याला लॅप्रोस्कोपीने सुद्धा हँडल करता येते. तर आपण पाहूया नेमकं एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय? एंडोमेट्रियोसिस म्हणजे जे गर्भपिशवीची जो टिश्यू आहे, जी आतली लाइनिंग आहे, ती स्त्री बीजवर किंवा बाजूच्या गर्भनलिकेवर किंवा आतड्यांवर त्याची एक्स्ट्रा वाढ होत असेल तर त्यामुळे एंडोमेट्रियोसिस होतं. तर नेमकी याची लक्षणं काय? तर याची मेन लक्षणं म्हणजे पाळीमध्ये पेशंटला असह्य त्रास होणे, शारीरिक संबंध ठेवताना त्रास होणे किंवा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण येणे. तर चला तर मग आपण याचे ट्रीटमेंट ऑप्शन पाहूया. सगळ्यात फर्स्ट मोड ऑफ ट्रीटमेंट म्हणजे हार्मोनल मेडिकेशन. सेकंड ऑप्शन ग्रेड 2-3 एंडोमेट्रियोसिस असेल तर आपण ते लॅप्रोस्कोपीने एंडोमेट्रियोटिक टिश्यू काढू शकतो. आणि ग्रेड 4 किंवा एक्स्ट्रीम केसेस किंवा ज्यांना मूलबाळ नकोय आणि ज्यांच्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट फेल झाली आहे, त्या एक्स्ट्रीम केसेसमध्ये गर्भपिशवी काढणे हा शेवटचा उपाय आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारणच नाही. एंडोमेट्रियोसिस म्हणजे युटरस काढणे हे चुकीचा समज आहे.